पक्षाने असं वक्तव्य केलं होतं की काही बेरोजगार तरुण जे आहेत ते कॉक्रोच सारखे असतात. त्यानंतर तरुणांनी म्हणून पार्टी सुरू केली सोशल मीडियावरती, कॉक्रोच जनता पार्टी, आणि तिला आता जवळपास 19 मिलियन फॉलोअर्स झाले. ती की सत्ताधाऱ्यांकडे पण नाही आणि विरोधकांकडे पण एवढी संख्या नाही. आणि मग काय म्हणायचं, सुशिक्षित पोरांना कशाला हिणून बोलायचं? हिणूनच बोलले ना. म्हणजे सरकारची विषयीची जी खतखत आहे ना, ही या माध्यमातून दिसते. तर कोणची पार्टी आहे काय आपल्याला नाही माहीत त्याबद्दल, पण एकूण जो तुमच्या बोलण्यातून अर्थ दिसतोय त्याचा अर्थ असा की ती खतखत आहे लोकांची. उदाहरणार्थ एखादी जमीन आहे राजकीय नेत्यांची आणि आजूबाजूनं त्यांनी सगळ्या जमिनी घेतल्या, आणि मग ते लोक आल्यावर, त्यांच्या पाहुणे आल्यावर, मित्र आल्यावर काय म्हणतात, ही सगळी जमीन आपली. पण तुम्हाला मनाने जमिनी दिलेल्या नाहीत, तुम्ही त्या दादागिरीने घेतलेल्या. ही खतखत तुम्हाला माहीत नाही, कारण तुम्ही आज हिटलर दादागिरी करतायत, तसली दहशत माजवताय.